बघताय ते सकाळी सकाळी आज मी लवकर उठलेली आहे आणि देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतले आहे आणि ते सकाळी सकाळी मी ते चणे रात्री भिजत घातले होते ते खाल्लेले आहे। मी काल बोलले होते की मी हे गुलाबजामुनचं पाकिट आणलेलं आहे, तेच मी ते रात्री बनवायला घेतलेले होते गुलाबजामुन। तर हे पीठ त्या पाकिटवरती जी रेसिपी दिलेलीच आहे। सर्वप्रथम ते पाकिट मी खोलून त्यानंतर त्याच्यातले सर्व हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं मिश्रण मिक्स केलेलं थोडं थोडे घालून ते पीठ मळून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट होईपर्यंत। बघू शकता मी ते कसं मळत आहे, ते मळून घ्यायचं आहे एकदम। ते सॉफ्ट झालं ना की त्याचे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। बॉल्स छोटेच बनवायचे आहे कारण तेलात आपण त्याला फ्राय करतो ना तेव्हा त्याचा आकार थोडा मोठा होतो। तर मी रात्री बनवलेले गुलाबजामुन सकाळी असे काही दिसत होते आणि टेस्टला पण एकदम छान होते, तुम्ही नक्की करून बघा। मी सकाळी गेले होते मार्केटला भाजी आणण्यासाठी आणि बघू शकता पावसामुळे तर बाहेर जाण्याची इच्छाही होत नाही। इथे मी दूध घेतले, भाजी वगैरे घेतली आणि घरी आले आणि आज जेवणासाठी साधं जेवण होतं। फक्त इथं मी आमटी बनवली होती, बटाटा आणि डाळीची आमटी बनवली होती आणि भात बनवला होता। एवढं साधं सिंपलच आज मी जेवण बनवलेलं आहे। दूध वगैरे गरम करून ठेवलं आणि असं संपवते माझा आजचा व्हिडिओ। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।